मी तिला समजून सांगायचा पुरा प्रयत्न केला, पण ती तर काही समजूनच नाही राहिली. नाही, पण मी तर आता ठरवूनच टाकलंय, नाही तिला घरातनं बाहेर काढलं तर नाव लावणार नाही राधिका. ये हुई ना बात. राधिका, आता आम्ही काय करायचं ते सांग. हो वहिनी, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. भाऊ, आपण सगळेजण मिळून तिच्या घरात घुसूया आणि तिला घराबाहेर काढूया. हा, नाही नाही, असं जोर जबरदस्ती नाही. अशानं मी तिला घरातनं बाहेर काढे नाही, पण यांच्या मनातून नाही. अशानं मीच यांच्या मनातनं उतरे, आणि ते मला नको. बरं, पण मग काय करायचं ठरवलंयस तू? मी अशी परिस्थिती निर्माण करीन की स्वतःच माझं घरच काय, पण माझ्या नवऱ्यालाही सोडून जाईल. सळो की पळो करून सोडीन तिला. तिनं माझ्या संसाराची राख रांगोळी करायचा प्रयत्न केला ना, मी तिच्या आयुष्याची माती करीन. राधिका, होय नानीची, आपलं हे असंच राहतं. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. आता तिला चांगली भाषा कळूनच नाही राहिली, त्याला मी तरी काय करू? ते असं असतं ना, लातों के भूत बातों से नहीं मानते, त्यातलं हे भूत आहे. त्या रट्टे पडल्याशिवाय सुधरत नाही. अगदी बरोबर. काय बरोबर आहे ना? हे असले फिल्मी डायलॉग सिनेमा टीव्हीत नाही तर सिरियल मध्येच बरे वाटतात, रिअल लाईफ मध्ये नाही. आणि ती स्मार्ट आहे, हुशार आहे, आणि मुळात तुझा नवरा ना तिच्या बाजूने, तर तू काय बिघडवणार आहेस त्यांचं? समिधा, ते वेळच ठरवे. माणसाने एकदा मनात आणलं ना, तर तो काही करू शकतो. चल बकुळा मावशी. थांब राधिका. हे बघ, तुला त्या शनायाला धडा शिकवायचा असेल तर तुला तिच्या जवळच राहायला पाहिजे. अगं, गोळ्याच्या घरी राहून तू कसं काय तिच्यावर लक्ष ठेवणार? पण नानाजी, अगदी बरोबर. हे बघ, बकुळा मावशी आपलीच आहे आणि तू तिच्याकडे राहण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये. पण तू इथे राहिलीस ना, तर तुझ्यासाठी सगळं सोपं होऊन जाईल. अगं पण रेवती, मी इथे राहणार कुठे? विचारतेस काय तू माझ्याकडे? अगं पण बीड काही नाही. मी काय परकी आहे का ग? अगं तसं नाही, पण तू एक काम कर, त्यापेक्षा तू आमच्या घरी राहा. हा, काय म्हणजे रेवतीच्या घरी राहायला काही हरकत नाहीये. म्हणजे कसं आहे, माझं घर इथे समोरच आहे ना, त्यामुळे इथे राहून तू तिच्यावर सहज लक्ष ठेवू शकशील. हा काय? हे म्हणतात ते मलाही पटतंय. तू शेजारी राहिलीस ना की इथे काय घडतंय हे बरोबर कळेल आपल्याला. एक मिनिट नाना, मला हे मान्य नाही. आय मीन, आपण ऑलरेडी 4 जण राहतो या घरात, त्यातून आता ही राहायला येणार, आणि ही आली की हिच्यासोबत हिचा मुलगाही इथे राहायला येणार. आय मीन, हे सगळं कसं मॅनेज होईल? होईल, सगळं मॅनेज होईल. हा, अगं आम्ही पूर्वी 10 बाय 10च्या खोलीमध्ये 7-7 जण राहत होतो. काय ग? तुम्ही राहत होतात म्हणून आम्ही राहायला हवं का? तो काळ वेगळा होता नाना, आता ते शक्य नाहीये. आणि माझी पंकजची काही प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? प्रायव्हसी हवी असेल ना तर घराच्या बाहेर वा. काय? हो, काय बोलताय तुम्ही हे? बरोबर तेच बोलतोय. ही कोण विचारणार मला? माझ्या घरात कोणी राहायचं आणि कोणी राहायचं नाही हे ठरवण्याचा हक्क फक्त माझा आहे. कळलं का?
तू गप्पा बस, मध्ये बोल नकोस. आणि हो, आता तू इथंच राहायचं. नाना तरीही मला हे मान्य नाहीये. आणि एक विसरू नका नाना, या घरावरती जितका तुमचा हक्क आहे ना तितकाच पंकजचा आहे आणि माझाही आहे. कारण पंकज तुमचा मुलगा आहे आणि मी तुमची सून आहे. वाटलंच मला. तू 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 म्हणत होतीस ना, कशाला मृत्यूपत्र. बरं झालं आधीच बनवलं ते मी. या घरात अशी नतद्रष्ट सून आणि तिच्या ताटाखालचं मांजर बनून राहणारा जर मुलगा असेल तर त्याच्या आई वडिलांनी आधीच आपल्या संपत्तीची सोय लावून ठेवायला हवीच. काही हक्क नाही तुमचा, कारण ही मालमत्ता स्वयं अर्जित आहे. कळलं का? कॉन्व्हेंट स्वयं अर्जित, सेल्फ अर्न. तेवढं कळतं मला. मग हेही लक्षात घे की स्वयं अर्जित मालमत्ता ही आपण हव्या त्या व्यक्तीच्या नावावर करू शकतो. त्यावर कोणाचाही हक्क नसतो. या फ्लॅटवर आता जर कुणाचा हक्क असेल तर तो तुझ्या सासूचा आहे. तुझा किंवा तुझ्या नवऱ्याचा नाही. नानाजी राहू द्या ना. नाही नाही राधिका, हे आज ना उद्या होणारच होतं. आज फक्त निमित्त झालं तुझं, बस, बाकी काय नाही. नाही, आता तू याच घरात राहायचं. फक्त तुला कोण काय म्हणतं ते. जो तुला इथं राहण्यासाठी नाही म्हणेल त्याला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर जावं लागेल. नाही नानाजी, मला हे नाही पटून राहील. माझ्यामुळे तुमच्या घरात कशाला उगीच वाद. नाही, मी नाही राहणार इथे. मी जाते बकुळा मावशीकडे. पण राधिका, हे म्हणतात ते खरं आहे. तुला जी लढाई लढायची आहे त्यासाठी तुला इथेच राहणं आवश्यक आहे. नानीजी, पण त्यामुळे कुणाला त्रास होणार असेल तर मला नाही राहायचं बाई. मी निघते. राधिके थांब. ऐक.